अमायनोग्लायकोसाइड्स. अमायनोग्लायकोसाइड्स हे एक अँटीबायोटिक आहे, जे की अमायनोग्लायकोसाइड्समध्ये अमाइन ग्रुप अँड शुगर प्रेझेंट असते आणि त्यामध्ये ग्लायकोसाइडिक लिंकेज असते. डिरिव्ह फ्रॉम द सॉईल ॲक्टिनोमायसिट्स ऑफ जीनस स्ट्रेप्टोमायसिन. तर स्ट्रेप्टोमायसिन, कॅनामायसिन टोब्रा, जेंटोमायसिन ह्या स्पेसीस सॉईलमध्ये आढळतात. तर त्यामधून आपण अमायनोग्लायकोसाइड्स प्रिपेअर्ड केला जातो. अमायनोग्लायकोसाइड्स हा एक अँटीबायोटिक आहे, जो डिसीजला ट्रीट करतो, क्युअर करतो. तर अमायनोग्लायकोसाइड्सचं क्लासिफिकेशन म्हणजे ते बेसिस फक्त टॉक्झिसिटीवर बेसिस घेतलं आहे. तर त्यामध्ये ऑटोटॉक्झिसिटी आणि नेफ्रोटॉक्झिसिटी हे 2 बेस पडतात. ऑटोटॉक्झिसिटीमध्ये आपला जो इनर इयर असतो तो डॅमेज झालेला असतो आणि तो इनर इयर डॅमेज झाल्यामुळे आपल्याला हिअरिंग लॉस होऊ शकतो, ऐकण्यास प्रॉब्लेम येऊ शकतो. सो ऑटो मीन्स इयर अँड टॉक्झिसिटी मीन्स पॉयझनिंग ऑर डॅमेज. एक्झाम्पल म्हटलं तर त्या ऑटोटॉक्झिसिटी आपण कोणते अमायनोग्लायकोसाइड्स घेऊ शकतो, जसे की अँटीबायोटिक म्हणून अमिकासिन, केनामायसिन आणि नेटिलमायसिन हे आपण अँटीबायोटिक्स घेतो ऑटोटॉक्झिसिटीला क्युअर करण्यासाठी. सेकंड आहे नेफ्रोटॉक्झिसिटी. तर नेफ्रोटॉक्झिसिटीमध्ये काय आहे की हा एक ॲक्यूट किडनी डिसीज आहे, जो की स्पेशली कॉज करतो नेफ्रॉनला. आपल्या किडनीमध्ये जे काही नेफ्रॉन प्रेझेंट असतो तो स्पेशली नेफ्रॉनला कॉज करतो. एक्झाम्पल त्याला ट्रीट किंवा क्युअर करण्यासाठी आपण निओमायसिन, फ्रेमायसिटिन हे अँटीबायोटिक घेतो. तर त्यामध्ये न्यूरोटॉक्झिसिटी म्हणजे इम्प्रॉपर ॲक्टिव्हिटी ऑफ न्यूरोमस्क्युलर जंक्शन. न्यूरोमस्क्युलर जंक्शन म्हणजे न्यूरॉनमधून वन न्यूरॉन टू सेकंड न्यूरॉन मीन्स प्रीस्नॅप्टिक न्यूरॉन टू पोस्टनॅप्टिक न्यूरॉननुसार मेसेज पास होत असतात. तर ते मेसेज पास होण्यास अडथळा येतो किंवा प्रॉब्लेम्स येतात, तो न्यूरोटॉक्झिसिटीमध्ये येते ते. सो फार्माकोकायनेटिक्स. अमिनोग्लायकोसाइड्सची फार्माकोकायनेटिक्स कसं असतं? अमिनोग्लायकोसाइड्सच्या फार्माकोकायनेटिक्समध्ये ते आपल्या इंटेस्टाईनमध्ये किंवा आपल्या स्टमकमध्ये प्रॉपरली ॲब्झॉर्ब नाही होत अमिनोग्लायकोसाइड्स, त्यामुळे आपण त्याला इंजेक्टेड फॉर्ममध्ये घेत असतो IV अँड IM रूटनुसार. द टॉपिकल प्रिपरेशन आर इन द फॉर्म ऑफ क्रीम, आय ड्रॉप ॲज सम ऑफ ड्रग ऑफ धिस क्लास आर मोर टॉक्झिक. म्हणजे आपण त्याला एक्सटर्नलीसुद्धा घेऊ शकतो टॉपिकल प्रिपरेशनमध्ये, जसे की क्रीम, आय ड्रॉप्स वगैरे. त्याचं मेटाबॉलिझम कसं असतं? मेटाबॉलिझम म्हटलं तर ड्यू टू वॉटर सॉल्युबिलिटी रिमेन अनमेटाबोलाइज. त्याचं मेटाबॉलिझम असं असतं की ते वॉटर सॉल्युबिलिटी आणि अनमेटाबोलाइज्ड असतं. त्याचं एक्सक्रिशन होतं युरिनद्वारे. सो कॉमन प्रॉपर्टीज आहे काही अमिनोग्लायकोसाइड्सच्या. तर त्यामध्ये अमिनोग्लायकोसाइड्स दे आर हायली वॉटर सॉल्युबल. ते हायली वॉटर सॉल्युबल असतात. ऑल आर बॅक्टेरिसिडल अँड मोर ॲक्टिव्ह ॲट अल्कलीन pH. जे काही अमिनोग्लायकोसाइड असतात ते बॅक्टेरिसिडल असतात, म्हणजे ते डिरेक्टली बॅक्टेरियाला किल करतात आणि त्याची pH ही अल्कलीन असते. ऑल एक्झिबिट ऑटोटॉक्झिसिटी आणि नेफ्रोटॉक्झिसिटी हे मी आत्ताच सांगितलं आहे. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन अँड फार्माकोडायनॅमिक ही कशी होत असते आपल्या बॉडीमध्ये अमिनोग्लायकोसाइडची. तर हे सिम्पल चेन इलॉंगनेशनच्या स्टेप्स आहेत आणि ट्रान्सलोकेशनच्या स्टेप्स आहेत, ज्यामध्ये अमिनो ॲसिड ट्रान्सपोर्ट, पेप्टाइड बॉन्ड फॉर्मेशन, रायबोझोम मूव्स टू नेक्स्ट mRNA कोडॉन. सो ही चेन, हे कोडॉन, mRNA, tRNA मीन्स मेसेंजर, tRNA ट्रान्सफर. सो अमिनोग्लायकोसाइड्स बाइंड टू सेव्हरल साइट्स ॲट 30S अँड 50S सबयुनिट. अमिनोग्लायकोसाइड्स जे असतात ते बाइंड झालेले असतात 30S आणि 50S सबयुनिट्सला, ॲज वेल एज टू देअर इंटरफेस फ्रीज इनिशिएशन, interfere with polysaccharide formation and cause misleading of mRNA codon. mRNA कोडॉनची मिसलिडिंग होते. तर त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शनमध्ये सगळ्यात पहिला अमिनोग्लायकोसाइड्स आहेत. ते अमिनोग्लायकोसाइड्स हे आपल्या बॉडीच्या सेल मेम्ब्रेनमध्ये जे काही पोर्स असतात त्यामध्ये अमिनोग्लायकोसाइड्स पेनिट्रेट होतात. पेनिट्रेट झाल्याच्या नंतर त्या पोर्समध्ये जो काही पेरिप्लाझ्मिक स्पेस असतो त्या स्पेसमध्ये अमिनोग्लायकोसाइड्स इंटर्ड करतात आणि ते 30S रायबोझोमला बाइंड होतात. बाइंड झाल्याच्या नंतर त्याची मिसलिडिंग होते mRNAची, आणि मिसलिडिंग झाल्याच्या नंतर प्रोटीन सिंथेसिस होती. प्रोटीन सिंथेसिस झाल्यानंतर इनिबिशन होतं, त्या प्रोटीन सिंथेसिसचं इनिबिशन होता.
इनहिबिशन झाल्याच्या नंतर ते अमिनोग्लायकोसाइड्स बॅक्टेरिसिडल इफेक्ट दाखवतात, म्हणजेच बॅक्टेरियाला किल करतात. सो अमिनोग्लायकोसाइड बिंग वॉटर सॉल्युबल पेनिट्रेट बॅक्टेरियल सेल मेम्ब्रेन, म्हणजे तेच सांगितलं मी की जे काही अमिनोग्लायकोसाइड्स असतात ते सेल मेम्ब्रेनच्या पोर्समध्ये पेनिट्रेट होतात. पेनिट्रेट झाल्याच्या नंतर ते ट्रान्सपोर्ट होतात सेल मेम्ब्रेनमध्ये. सेल मेम्ब्रेनमध्ये ट्रान्सफर झाल्याच्या नंतर इट्स ऑब्झर्व दॅट अमायनोग्लायकोसाइड डिस्टर्ब द बॅक्टेरियल सेल मेम्ब्रेन अँड दिस ऑल्सो अलो पेनिट्रेशन ऑफ द ड्रग इन टू बॅक्टेरियम फ्रॉम पेरिप्लाझ्मिक स्पेस. तेच की पेरिप्लाझ्मिक स्पेसमध्ये ते इंटर्ड करतात. इनसाइड द सेल इट बाइंड टू 30S रायबोसोम अँड इनहिबिट बॅक्टेरियल प्रोटीन सिंथेसिस. Block initiation of protein synthesis cause termination of protein synthesis and cause addition of incorrect amino acids resulting in the synthesis of abnormal proteins. Aminoglycosides are bactericidal. Higher the concentration, aminoglycosides बॅक्टेरिसिडल असतात, म्हणजे ते बॅक्टेरियाला किल करतात. हायर द कॉन्सन्ट्रेशन ग्रेटर द बॅक्टेरियल इफेक्ट. जितकं जास्त कॉन्सन्ट्रेशन असेल तितकं जास्त बॅक्टेरिसिडल इफेक्ट आपल्याला अमिनोग्लायकोसाइड्स दाखवतात. रेसिड्युअल्स बॅक्टेरिसिडल इफेक्ट पोस्ट अँटीबायोटिक इफेक्ट रिमेन इवन आफ्टर द प्लाझ्मा लेवल. सो हे जे काही ड्रग्ज आहे आणि त्याचा डोस आपण किती घेतो आणि ते इंडिकेशन्स मीन्स कोणत्या डिसीजसाठी आपण कोणते ड्रग घेतो, किती डोस घेतो, हे सगळ्यामध्ये आहे. सो प्रिकॉशन्स काय घेतले पाहिजे अमायनोग्लायकोसाइड अँटीबायोटिक घेताना. सो अवॉइड कॉन्करंट यूज ऑफ अदर ऑटोटॉक्सिक ड्रग लाईक लूप डायरेटिक. म्हणजे आपण जेव्हा ऑटोटॉक्सिक ड्रग घेतो किंवा आपण अमायनोग्लायकोसाइड्स घेतो डिसीजसाठी, तर त्यामध्ये लूप डायरेटिक्स म्हणजे काय, इन्क्रीज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन. तर मग ऑलरेडी डायरेटिक्समध्ये युरिनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं आणि ऑटोटॉक्सिक ड्रग हे प्रॉपरली आपल्या बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब होत नाही. ॲब्झॉर्ब झालं नाही तर ते अमायनोग्लायकोसाइड्स हे आपल्या किडनीमध्ये येऊन स्टोर्ड होऊन जातात. म्हणून ऑलरेडी किडनीमध्ये युरिनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज असतं आणि अमायनोग्लायकोसाइड पण तिथे येऊन स्टोर्ड होतात. तर स्टोर्ड झाल्याच्या नंतर मग ते प्रॉपरली आणखीन काही डिसीज होण्याची शक्यता असते. त्यामुळे लूप डायरेटिक्स आणि ऑटोटॉक्सिक ड्रग फक्त अमायनोग्लायकोसाइड्स घेतले पाहिजे, त्यामध्ये काही लूप डायरेटिक्सचे ड्रग नाही घेतले पाहिजे. अवॉइड कॉन्करंट यूज ऑफ अदर नेफ्रोटॉक्सिक ड्रग लाईक एम्फोटेरिसिन बी, सिफॅलोथिन, सिस्प्लाटिन. अवॉइड केलं पाहिजे आपण अमिनोग्लायकोसाइड्ससोबत एम्फोटेरिसिन बी, सिफॅलोथिन, सिस्प्लाटिन हे ड्रग घेतले नाही पाहिजे. कॉन्ट्राइंडिकेटेड इन प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सीच्या टाईममध्ये सुद्धा अमिनोग्लायकोसाइड्स ड्रग घेतले नाही पाहिजे. आणि यूजेस जर म्हटलं, अमिनोग्लायकोसाइड्स आर यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ इन्फेक्शन्स. अमिनोग्लायकोसाइड्स इन्फेक्शनला ट्रीट करण्यासाठी यूज केले जातात. आणि अमिनोग्लायकोसाइड्स आर ऑल्सो यूज्ड इन स्ट्रेप्टोकोकल, इंटेरोकोकल इंडोकार्डियाटिसिस इन कॉम्बिनेशन्स विथ पेनिसिलिन. बोथ आर अमिनोग्लायकोसाइड्स असतात बॅक्टेरिसिडल्स, जे की किल करतात बॅक्टेरियाला. लो pH अँड ॲनारोबिसिस रिड्यूस द अपटेक ऑफ अमिनोग्लायकोसाइड्स बाय ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. अमिनोग्लायकोसाइड्स हे आपण ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्येच घेतलं पाहिजे की जे ते प्रॉपरली ऑक्सिजन प्रोव्हाइड होत आहे. This negative effect is reversed by penicillin. Aminoglycosides and penicillin. Penicillin improve penetration of aminoglycosides by inhibition cell wall synthesis in the bacteria. पेनिसिलिन आणि अमायनोग्लायकोसाइड्स हे एकत्रित घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही, बिकॉज पेनिसिलिन आणि अमायनोग्लायकोसाइड्स हे दोन्ही पण अँटीबायोटिक असतात, जो की अमायनोग्लायकोसाइड्स काही ठिकाणी वर्क नाही करत. तर तिथे पेनिसिलिन आपण अमायनोग्लायकोसाइड्ससोबत घेतली तर ते पेनिसिलिन तिथे इफेक्ट दाखवतो, अमायनोग्लायकोसाइड्सनी जर इफेक्ट नाही दाखवला तर. ओके, सो बाय.